व्हीव्हीआयपीच्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळणारं पोलीस खातं सामान्यांना न्याय द्यायचं विसरलंय का असा प्रश्न नागपूरकर विचारतायत। नागपुरात घडलेल्या 2 घटना हेच सांगतायत। नेमक्या काय या घटना घडलेल्या आहेत आपण पाहूया। गुंडांच्या भीतीमुळे या भगत दाम्पत्यानं आपल्या मुलाला नागपूर बाहेर पाठवलंय। त्यामुळे या मुलाचं शैक्षणिक वर्षही आता वाया गेलंय। 23 एप्रिलच्या रात्री संपूर्ण भगत कुटुंब नागपूर बाहेर होतं। त्यावेळेस कुणाल भगतचं घर शोधत शोधत काही गुंड त्याच्या घराबाहेर आले आणि भगत यांच्या अंगणामध्ये असलेल्या 2 दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्या। या आगीत भगत कुटुंबाच्या घराचा समोरचा काही भागही जळाला। संबंधित प्रकाराची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही आग नैसर्गिकरित्या असल्याचा दावा करत हात वर केले। पेपर सुद्धा नाही दिले फर्स्ट इयरचे ह्या घटनेमुळे त्याचं वर्ष वाया गेलं। किती दिवस त्याला बाहेर ठेवणार अशाच पद्धतीने? जोपर्यंत आरोपी भेटत नाही तोपर्यंत, कारण खूप भीती वाटत आहे त्याच्यासाठी। आता कसं आहे, कोणत्याही प्रकारची काही वादविवाद दुश्मनी कोणासोबत आहेच नाही माझी। तर मी तर स्वतःच म्हणजे समजून राहिला की असं कोणी केलं, काय केलं। गुन्हेगार ज्यांनी हे एवढं मोठं कृत्य केलं ते आजपर्यंत खुल्लाम फिरत आहे। माझे हेच आहे की म्हणणं की लवकरात लवकर ज्यांनी हे गुन्हा केला आहे ते पकडण्यात यावं। आणि मी वारंवार पोलिसांना भेटलं, पोलीस चौकीमध्ये गेलो आणि कमिशनर साहेबांना पण पत्र दिलं आहे की हे अशी घटना झालेली आहे, तर याचा तपास लवकरात लवकर करून आरोपींना पकडण्यात यावं। दुसरं प्रकरण आहे गिट्टी खदान भागात राहणाऱ्या पाटील कुटुंबियांचं। 46 वर्षांचे रुपेश पाटील 25 एप्रिलला दुचाकी घेऊन घराबाहेर पडले। तेव्हापासून आजपर्यंत ते बेपत्ता आहेत। पाटील कुटुंबियांनी पोलिसांचे उंबरठे झिजवले, मात्र दाखल केलेल्या तक्रारीची साधी प्रतही पोलिसांनी दिलेली नाही। माझाच्या माहितीनुसार या प्रकरणात पोलिसांनी आजवर मिसिंगची केस सुद्धा दाखल केलेली नाही। माझे बाबा झाले 14 दिवस झाले ते बाहेर गेलेले आहे, त्यांचा काही पत्ता नाही। आणि पोलीस त्यांनी म्हटलं त्या अंकलने की बोले मैं अकेला हूँ, बोले मेरे साथ कोई है नहीं, बोले म्हणजे ते एकटेच आहे, त्यांना कोणी मदत करणारे नाही आहे, मी पण कुठे कुठे बघू म्हणतात। कोण ते पोलीस अंकल। या प्रकरणात पोलीस तपास सुरू असल्याचं सरकारी उत्तर मिळतंय। मात्र गुंडांच्या भीतीपायी परीक्षा सोडून एखाद्याला शहर सोडावं लागतं, पित्याच्या शोधासाठी अख्खा परिवार वणवण भटकतो। त्यावेळेस फडणवीसांचे पोलीस काय करतात याचं उत्तर आता मुख्यमंत्र्यांनीच द्यायला हवं। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।